गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या वेळेस आपण 12व्या अध्यायाची प्रस्तावना बघितली होती. यावेळेस आपण 12व्या अध्यायातले पहिले एखाद दोन श्लोक बघू, जसे जमतील तसे. हं? 12वा अध्याय लोकांना खूप आवडतो. मला माझ्या आजोबांनी लहानपणी पाठ करून दिला होता. 12वा अध्याय, 15वा अध्याय आणि दुसऱ्या अध्यायाच्या शेवटचे 19 श्लोक एवढं. तर असे 59 श्लोक मला पाठ होते. वन्स अपॉन अ टाईम, लाँग टाईम अगो. केव्हा? म्हणजे मी जेव्हा 6-7 वर्षाचा होतो तेव्हा. तर आता त्याला किती वर्ष झाले? 55 वर्ष झाले ना? तर त्याच्यानंतर मग ऑफकोर्स मी ते सगळे विसरलो श्लोक. आणि नंतर मग श्लोकांचा अर्थ हळू कळायला लागला. म्हणजे व्हेन आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग थिंग्स, मग तेव्हा मी पुस्तकं जेव्हा वाचत गेलो, म्हणजे गीतेचं जे इंटरप्रिटेशन आहे, गीतेवर लोकांनी भाषांतर म्हणा किंवा त्यांचे अनुभव जे काही असेल ते अनेक लोकांनी लिहिलेत. तर मी अनेक लोकांची गीतेवरची प्रवचनं म्हणा किंवा गीतेचे भाषांतर असे वाचले आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला, की कोण काय म्हणतंय. तर प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून गीतेकडे बघतो आणि मग त्यांना गीता तशी दिसते, असं होतं. परंतु गीतेला जोपर्यंत आपण आपल्यापेक्षा वेगळं आहे असं बघतोय ना, तोपर्यंत प्रत्येकाला आपण ज्या दृष्टिकोनातून बघू, त्या दृष्टिकोनातून गीता दिसेल. परंतु जेव्हा आपण ती गीता आचरणात आणू, आत्मसात करू, त्याच्यानंतर त्या गीतेचा बोध आपल्याला वेगळ्या तऱ्हेने होईल, वेगळ्या तऱ्हेने होईल. तर अशा प्रकारे प्रयोग करत, 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 करत आपण इथपर्यंत आलोय. अजूनही प्रयोग संपलेले नाहीच आहेत. कारण की जीवनातला प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काही शिकवून जातो. तर ते आपण सारखं शिकत राहावं, अशी आपली ॲटिट्यूड पाहिजे. सो वी शुड ऑल्वेज वॉन्ट टू कीप लर्निंग फ्रॉम एव्हरी एक्सपिरियन्स ऑफ अवर लाईफ. असं जर झालं, तर मग गीतेच्या प्रत्येक श्लोकाचा अनुभव आपल्याला आपल्या आतून येईल. आणि मग हे लक्षात येईल, की या गीतेच्या कथेमध्ये सांगायचा काय प्रयत्न केला गेलेला आहे. भगवंत आपल्याला नेमकं काय सांगतायत? नेमकं काय सांगायचा प्रयत्न करतायत? ते जर नाही कळलं, तर मग काय गीता इतर कुठल्याही कथेसारखी गीता पण कथा होईल. तसं नाही करायचं आपल्याला. आपल्याला त्या कथेचं जे मर्म आहे ते समजून घ्यायचंय. कथेचं जे तात्पर्य आहे ते समजून घ्यायचंय. तात्पर्य एकच आहे. आपण जे स्वतःला आहोत असं समजलेलो आहोत. आपण स्वतःला समजलेलो आहोत, की आपण हा देह आहोत. आपण स्वतःला समजलेलो आहोत, की आपण एक जीव आहोत, एक कर्ता आहोत, एक भोक्ता आहोत. ते आपण नाही आहोत. आपण म्हणजे शुद्ध चैतन्य आहोत. वी आर प्युअर अवेअरनेस, नथिंग एल्स. अँड दॅट प्युअर अवेअरनेस इटसेल्फ इज प्युअर नॉलेज. दॅट प्युअर अवेअरनेस इटसेल्फ इज प्युअर ब्लिस. दॅट प्युअर अवेअरनेस इटसेल्फ इज इन्फिनिट एक्झिस्टन्स. तो आपल्याला आपल्या स्वतःच्या अनंतत्वाचं स्वरूप किंवा अनंतत्वाचा बोध होणं, हे गीतेचं तात्पर्य आहे. आणि हे सगळ्या उपनिषदांचं पण तात्पर्य आहे. कारण की गीता हे उपनिषदांचं सार आहे. If we can understand the Gita in this manner, if we can understand the purpose of Gita in this manner, तर गीता वाचून काही उपयोग आहे. नाही तर मग गीता वाचून काय इतर सगळी पुस्तकं वाचतात. तसंच गीता वाचूनही टाईमपास होईल फक्त. त्याचा जो खरा लाभ व्हायला पाहिजे तो नाही होणार. It will simply be another piece of information. So if we go to a nice restaurant and we look at the menu
and we read the menu, and then we come to know that in this restaurant these things are available. आपल्या ज्ञानात भर पडली फक्त, माहितीमध्ये भर पडली. परंतु ते अन्न कसं आहे किंवा कसं लागतं किंवा ते अन्न ग्रहण केल्यानंतर काय अनुभव होतो, तो ते पुस्तक वाचून किंवा मेन्यू वाचून कळेल का? नाही कळणार. त्याचप्रमाणे गीता नुसती वाचून काही उपयोग नाही होणार. त्या गीतेमध्ये जे काही सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे, ते समजा आपण आपल्या जीवनात आचरणात आणलं तर काही उपयोग होणार आहे. तर अशा प्रकारे प्रयत्न करत राहावा आपण. अशा प्रयत्नातच आपण आहोत. म्हणून आपण इथे या चिंतनाच्या सत्रामध्ये येत असतो, नाही? लेट अस सी व्हॉट प्रभुपाद हॅज टू से अबाउट दिस. पहिल्या श्लोकाबद्दल. श्री भगवान उवाच. नाही, श्री भगवान उवाच नाहीये. पहिले श्री अर्जुन उवाच आहे ना? अर्जुन उवाच. अर्जुन काय म्हणाला? एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. याचा अर्थ काय? मला माहित नाही. सो लेट्स सी की अर्जुन उवाच. अर्जुन काय म्हटला की विच आर कन्सिडर्ड टू बी मोर परफेक्ट, those who are always properly engaged in your devotional service or those who worship the impersonal Brahman, the unmanifested. तुझ्या सगुण रूपाची उपासना करणारे जे आहेत ते जास्त चांगले आहेत, की तुझ्या निर्गुण रूपाची उपासना करणारे आहेत ते जास्त चांगले आहेत? हे तू मला सांग. मराठीमध्ये विनोबा काय सांगतात? अर्जुन म्हणाला, काय म्हणाला? असे मिसळले कोणी तुझ भक्त उपासिती, कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते. असे मिसळले कोणी तुझ भक्त उपासिती. आपल्याकडे दोन प्रकारचे भक्त आहेत ना. तुला अशा प्रकारचे जे भक्त आहेत की जे कोणी अक्षर अव्यक्त काही तुला तुझ्या रूपामध्ये उपासतात, म्हणजे कृष्ण म्हणून तुझी उपासना करतात. परंतु कोणी तुला अक्षर रूपानी अव्यक्त रूपानी उपासतात, म्हणजे तू व्यक्त नसून अव्यक्त आहेस या श्रद्धेनी तुझी उपासना करतात. म्हणजे आजकालच्या काळात जर आपल्याला नेहमीचं ओळखीचं उदाहरण जर द्यायचं झालं, तर ईश्वर हा मूर्तीमध्ये नसून हा सर्वत्र चराचरामध्ये भरलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण कुठल्याही मूर्तीची पूजा पण नको करायला आणि मूर्तीचा आधार पण नको घ्यायला. अशी विचारसरणी एका उपासना पद्धतीमध्ये आहे. तर त्या उपासना पद्धतीनुसार जर प्रामाणिकपणे उपासना केली गेली आणि भगवंताव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही वस्तूचं चिंतन झालं नाही, तर मोक्षप्राप्ती होऊ शकते. परंतु तशा प्रकारची उपासना करणं आपल्याला किती सोपं आहे किंवा किती कठीण आहे, हे आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे मूर्तीपूजा जर कोणी करत असेल, तर मूर्तीपूजा ही बरोबर नाहीये किंवा ती बंद करायला पाहिजे किंवा मूर्ती तोडून टाकायला पाहिजे, असं योग्य नाहीये. कसं असतं बघा, की मी तुम्हाला आपल्या रोजच्या जीवनातलं उदाहरण देतो. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला काय केल्यामुळे काय आनंद मिळेल हे नाही सांगू शकत. बरोबर आहे ना? आनंद हा सगळीकडे सारखा आहे. म्हणजे विचार करा, की जी व्यक्ती देवळात जाते आहे, ती कशाकरता जाते? आनंदाकरता. जी व्यक्ती देवळात न जाता जुगाराच्या अड्ड्यावर जाते किंवा दारूच्या गुत्त्यावर जाते, ती कशाकरता जाते? ती आनंदाकरता जाते. म्हणजे जी व्यक्ती दारूच्या गुत्त्यामध्ये जाऊन सुखी होते किंवा ज्यांना आनंद मिळतो, त्यांना जर विचारलं तर ते म्हणतील, की जो देवळात चाललेला आहे तो मूर्ख आहे. आणि ज्याला देवळात जाऊन आनंद मिळतो आणि ज्याची देवावर श्रद्धा आहे, त्याला असं वाटेल, की हा जो दारूच्या गुत्त्यावर चाललाय माणूस, तो मूर्ख आहे. ह्याचा अर्थ काय आहे, की आपण जोपर्यंत आपला आनंद बाहेर कुठेतरी आहे, अशा भ्रमात असतो, तोपर्यंत तो जिथे असेल असं आपल्याला वाटतं तिथे आपण जातो. आणि तिथे तो तात्पुरता आपल्याला मिळतो सुद्धा, नाही का? तर दारूच्या गुत्त्यात जाऊन
दारूखोराला जो आनंद मिळतो, तो आनंद आणि जो मनुष्य देवळात जातो आणि देवदर्शनामुळे ज्याला आनंद मिळतो, त्याचा आनंद. आनंदाची अनुभूती दोन्हीकडे सारखीच असते. एकाला एक गोष्ट करण्यामुळे आनंद होतो, दुसऱ्याला दुसरी गोष्ट करण्यामुळे आनंद होतो. दोघेही एकाच भ्रमात आहेत. कुठल्या भ्रमात? की आपला आनंद आपल्या बाहेर कुठेतरी आहे आणि आपण तो जाऊन कुठेतरी शोधू. हा भ्रम आहे. ठीक आहे ना? तर जोपर्यंत आपल्याला असं वाटत राहील, की आनंद दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टीमध्ये आहे, तोपर्यंत आपण तो शोधत राहू आणि एकाने दुसऱ्याला तुच्छ लेखणं बरोबर नाही. सो देअर इस नो रिझन फॉर द पर्सन गोइंग टू द टेम्पल टू लूक डाउन अपॉन द पर्सन हू इस गोइंग टू द बार, सेइंग दॅट आय एम होलियर दॅन thou. नो रिझन. बिकॉज आपण कुठल्या अध्यायात बघितलं होतं आठवतं तुम्हाला? 10व्या अध्यायात बघितलं होतं ना? की समजा आपण पुण्यकर्म केलं, तर त्या पुण्यकर्माचं आपल्याला जे सुख मिळणार आहे, ते पुण्यकर्म देखील पापमयच आहे. का पापमय आहे? कारण की ते आपल्याला या सापेक्ष जगामध्ये अडकवून ठेवणार आहे. आजच सकाळी मी एक प्रवचन ऐकत होतो. एक मंदाताई म्हणून आहेत, ज्या अमरावतीला असतात. म्हणजे आजकालच्या जगामध्ये संत, देहधारी संत कसे असावेत त्याचं उदाहरण म्हणून मंदाताई आहेत. त्या 89 वर्षाच्या आहेत आणि त्या अजूनही अस्खलित प्रवचन करतात. त्यांचं मी एक प्रवचन ऐकत होतो. आज मला आमचे एक बंधू आहेत त्यांनी पाठवलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं, की एक गुरु होते महाराज. त्यांचा मोठा आश्रम होता. त्यांचे अनेक शिष्य होते. ते स्वतः सेल्फ रिअलाइज्ड होते. त्यांना स्वतःच्या स्वरूपाची ओळख झालेली होती. परंतु जेव्हा ते अगदीच अंतकाळाला पोहोचले, तेव्हा त्यांना आपल्या पलंगावर उठून स्वतःला निवृत्त करण्यासाठी देखील जायला त्रास व्हायचा. तर त्यांच्या शिष्यांपैकी एकाने त्यांना जोडे आणून दिले. जोडे म्हणा चपला, पादत्राण, की जे नेहमीच्या मानाने हलकं होतं. म्हणजे आधी समजा ते महाराज खडावा घालत असतील, तर त्या लाकडाच्या असल्यामुळे कदाचित जड असतील. म्हणून मग त्यांनी यांना अगदी हलक्या वजनाची एक वाहन आणून दिली. बरोबर आहे. तर ते म्हटले, की "ठीक आहे, मला जेव्हा गरज पडेल तेव्हा ती मी वापरेन. तू तिथे ठेवून दे कोपऱ्यामध्ये." नंतर मग त्या महाराजांचं जेव्हा खरंच प्राणोत्क्रमण झालं, म्हणजे प्राण निघून गेले. म्हणजे आपण आजकालच्या भाषेत म्हणायचं तर ते जेव्हा गेले, म्हणजे मेले. तेव्हा त्याच्यापूर्वी त्यांनी पूर्ण खोलीभर एक दृष्टी टाकली आणि बघितलं, की या खोलीमध्ये काय-काय तर त्यांना कोपऱ्यामध्ये त्या चपला दिसल्या. आणि त्यांच्या डोक्यामध्ये असं आलं, की "अरे, इतक्या प्रेमाने आपल्याला आपल्या शिष्यानी ह्या चपला दिल्या आणि आपण त्या तर घातल्याच नाही." आणि अशा विचारामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ते गेले. तर यू विल नॉट बिलीव्ह की त्यांचा जन्म दुसऱ्या जन्मामध्ये ह्याच्यानंतरच्या पुढच्या जन्मामध्ये ते चांभाराच्या घरामध्ये जन्माला आले. कारण की मरताना चपलेचा विचार होता डोक्यात, नाही का? तर ते जन्म झाल्यानंतर तिथे हे जे छोटंसं मूल होतं, ते रडायला लागलं म्हणजे इतकं रडायला लागलं की 2-3 दिवस रडतच होतं. तर असं मूल रडणं थांबत नाहीये असं ऐकून गावातल्या लोकांना विचारायला सुरुवात केली, की "अरे हा मुलगा आता रडायचं थांबायला तर पाहिजे ना, काहीतरी कोणीतरी करा बाबा उपाय." तर तिथे एक रामानंद स्वामी म्हणून होते. ते आले. ते म्हणे, की "मला त्या मुलाला बघायचंय." असं म्हणून ते मुद्दाम त्या घरी गेले आणि त्या मुलाला बघितलं आणि त्या मुलानी महाराजांना बघितल्याबरोबर ते मूल रडायचं थांबलं. मग पुन्हा रडायला लागलं. तर ॲज इफ त्या मुलानी महाराजांना प्रश्न विचारला, की "हे का बरं दुःख माझ्या वाट्याला आलं? म्हणजे आय वॉज अल्मोस्ट सेल्फ रिअलाइज्ड द लास्ट टाईम, बट आय एम नाऊ स्टक अगेन." तर महाराजांनी त्याला उत्तर दिलं, की "बघ, तू मागच्या जन्मी मरण्यापूर्वी चपलांचं चिंतन केलं होतं ना, म्हणून तुला चांभाराच्या घरामध्ये जन्म मिळाला. मग आता महाराज काय करू मी? आता तू असं कर, की तू काशीमध्ये
जे लोक येणार असतील किंवा येत असतील, त्या सगळ्या लोकांच्या चपला तू दुरुस्त कर आणि ते दुरुस्त करत असताना तू भगवंताचं स्मरण ठेव. हे तुझं प्रायश्चित्त आहे. बरोबर आहे? तर अशा प्रकारे आपल्या मनामधल्या ज्या इच्छा असतात किंवा वासना असतात, त्या जर पूर्ण झालेल्या नसल्या, म्हणजे आपल्याला संपूर्णपणे इच्छा निवृत्ती झालेली नसली, तर चांगली जरी इच्छा असली, तरीसुद्धा तुम्हाला पुढचा जन्म मिळेलच. ठीक आहे ना? आता ज्याला हे सगळं कळलेलं आहे, त्यांनी ज्याला हे कळत नाहीये, त्याच्याकडे तुच्छतेने बघण्याची काही गरज आहे का? अजिबात नाहीये. तर आता आपण ह्याच्याबद्दल आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात ते बघूया. हं. पहिले मुक्तछंदामध्ये बघू. अर्जुन मग विचारी भगवंतासी, कोणी भजी तुझ्या सगुण रूपासी, तर दुसरा कोणी निर्गुण रूपासी, दोहो माझी समजले सत्य कोणासी. एक जो आहे तो तुझ्या सगुण रूपाला भजतो, म्हणजे त्याचं भजन करतो. ही वर्शिप्स द वन विथ फॉर्म, worships you the one with form, or somebody else is worshiping you the one without form. मग ह्या दोघांमधलं सत्य कोणाला कळलेलं आहे? हं? अर्जुन म्हणाला, तुझी दोन रूपे पूजिती ही भक्त, कुणी पूजितो रूप ते होय व्यक्त. दुजा कोण प्रार्थी तसे निर्गुणासी, असावे तुझे ज्ञान कृष्णा कुणासी. तुझी दोन रूपं जी आहेत, ते भक्त पूजतात. भक्त विल ट्राय टू वर्शिप यू ॲज अ फॉर्म, ॲज अ मूर्ती ऑर ॲज फॉर्मलेस. जे रूप व्यक्त होत आहे, तो आहे फॉर्म, म्हणजे ती आहे मूर्ती. ठीक आहे. आणि जी मूर्ती अव्यक्त आहे, ती आहे निर्गुण. है ना? सो यू कॅनॉट रिअली सी इट. सो मॅनिफेस्टेड डिव्हिनिटी इज सगुण ईश्वर आणि मॅनिफेस्टेड डिव्हिनिटी इज निर्गुण निराकार ईश्वर. ठीक आहे. तर ह्या 2 पैकी तुझं नेमकं ज्ञान कुणाला आहे? हू नोज यू? हं. सो लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज टू से अबाउट दिस. ज्ञानेश्वर काय महाराज म्हणतात, की अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते, ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. अर्जुन म्हणाला, ह्याप्रमाणे सतत तुझ्या व्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी युक्त असलेले जे भक्त तुझी उपासना करतात आणि जे अव्यक्त अशा अक्षर ब्रह्माची उपासना करतात, त्या 2 प्रकारच्या योग्यांपैकी उत्तम योगी कोणते? आता ह्याच्या उत्तरादाखल काय म्हणतात भगवंत? म्हणजे त्याचं अजून उत्तर नाही, हे अर्जुनाच्या प्रश्नाचं विश्लेषण सुरू आहे. नामदेव महाराज काय म्हणतात, की तरी सकल वीराधिराजू जो सोमवंशी विजयध्वजू, तो बोलला जाहला आत्मजू पंडू नृपाचा. नामदेव म्हणतात, तरी सर्व वीरांचा सार्वभौम राजा व सोमवंशाच्या म्हणजे चंद्रवंशाच्या विजयाचा ध्वज आणि पंडुराजाचा मुलगा जो अर्जुन तो बोलता झाला. तो काय म्हटला? सर्व वीरांचा सार्वभौम राजा, सगळ्या वीरांमधला सगळ्यात उत्तम आणि सोमवंशाच्या म्हणजे चंद्रवंशाच्या विजयाचा ध्वज, हे चंद्रवंशीय असावेत कौरव, असं ह्याच्यात दिसतं, राईट? तर त्यांच्या विजयाचा ध्वज म्हणजे देअर फायनल मॅनिफेस्टेशन. ह्या वंशामधल्या सगळ्या ज्या प्रोजेनीज होत्या, जी सगळी वंशावळ होती त्यांची, त्यांच्यापैकी सर्वश्रेष्ठ असा जो अर्जुन आहे, तो पंडुराचा मुलगा तो अर्जुन बोलता झाला. तो काय म्हणाला? कृष्णा ते म्हणे अवधारिले, आपण विश्वरूप मज दाविले, ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे. मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, ऐकलं महाराज, आपण मला विश्वरूप दाखवलं तेव्हा ते अपूर्व विश्वरूप पाहून माझं चित्त भ्यालं. आय वॉज स्केअर्ड व्हेन आय सॉ यू इन द विश्वरूप. आणि ये कृष्णमूर्तीची सवे, या लागी सोय धरिली जीवे, तव नको म्हणून देवे वारिले माते. आणि मला या श्रीकृष्णाच्या सगुण रूपाची सवय आहे, म्हणून मनाने त्याच आश्रय केला. तो सगुण मूर्तीवर प्रेम ठेवणं चांगलं नाही, म्हणून तिथं प्रेम ठेवू नकोस असं देवानी मला बजावलं.
म्हणजे लहानपणी आपण सगळेजण आपापल्या खेळण्यांशी खेळतो ना. वी प्ले विथ ऑल काइंड्स ऑफ टॉयज, राइट? सो ड्युरिंग दॅट टाईम दोज टॉयज आर नेसेसरी बिकॉज द जॉय वी गेट out of playing with those toys is the same as the joy we currently get by playing with the other kinds of toys we have right now. म्हणजे मनुष्याच्या वयानुसार कुठल्या गोष्टींमध्ये त्याला रस वाटेल ते ठरत असतं. तर अशा प्रकारे समजा आपण आनंदाकडे लक्ष दिलं आणि वस्तूकडे लक्ष नाही दिलं, तर काय होईल, की जो आनंद मला मूर्तिपूजेत मिळतो आहे, तोच आनंद मला ध्यानधारणेत पण मिळेल. तोच आनंद मला निर्गुण, निराकार परब्रह्माच्या चिंतनाने सुद्धा मिळू शकतो. आनंद एकच आहे, नाही का? आनंद आपल्याला कशामुळे मिळेल, हे आपण नाही सांगू शकत. त्यामुळे ज्याला ध्यानधारणेपासून आनंद प्राप्त झालेला आहे, त्यांनी मूर्तिपूजकाला किंवा उपासना करणाऱ्याला कमी लेखण्याची काहीच गरज नाहीये. कारण की ते दोघंही तर तोच आनंद प्राप्त करण्याच्या मागे आहेत ना. आपण सगळे लोक आनंद प्राप्त करण्याच्या मागेच आहोत. कारण आनंद व्यतिरिक्त आपण राहू शकत नाही. म्हणजे समजा आपल्याला एखादं दुःख होत असेल, तर आपण ते दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करू ना. दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करू म्हणजे काय, आपण आनंदात राहण्याचा प्रयत्न करू. का बरं? कारण की आनंद हेच आपलं खरं स्वरूप आहे. तर समजा त्या स्वरूपापासून आपण ढळलो, त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी अनुभव आला, तर आपण तो अनुभव संपवण्याचा प्रयत्न करू ना, नाही का? तर निर्गुण निराकार परब्रह्मामध्ये समजा आपली वृत्ती लीन झाली, तर त्याच्यानंतर सगुण ईश्वराची उपासना करणाऱ्यांकडे त्या व्यक्तींनी हे आपल्यापेक्षा किती जास्त हीन दर्जाचे आहेत, असं बघण्याची काही गरज नाहीये. ठीक आहे ना? तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तूची एक निभ्रांत भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. तर व्यक्त रूपाने अथवा अव्यक्त रूपाने तूच एक आहेस, ह्याविषयी संशय नाही. यू युअरसेल्फ आर द अनमॅनिफेस्ट अँड यू युअरसेल्फ आर द मॅनिफेस्ट. भक्तीने व्यक्त स्वरूपाची आणि योगाने अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती होते. सो भक्तीने व्यक्त स्वरूपाची. समजा आपण एखादी मूर्ती बघितली आणि तीच मूर्ती म्हणजे ईश्वर आहे, असं आपल्या मनाने मानलं. तर आपण त्या ईश्वराची भक्ती करू, ती मूर्ती डोळ्यासमोर ठेवून. दॅट इज भक्ती. तर भक्तीने व्यक्त स्वरूपाची आणि योगाने अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती होते. जेव्हा आपण योगाभ्यास करू, व्हेन वी अंडरटेक योग प्रॅक्टिस, नॉट योगासन बरं का, अष्टांग योग. द एंटायर योग प्रॅक्टिस इफ वी अंडरटेक दॅट, तर अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणजे काय? योगामध्ये जो परमात्मा सांगितलेला आहे किंवा भक्तीमध्ये जो भगवंत सांगितलेला आहे किंवा भगवान सांगितलेला आहे आणि अद्वैतामध्ये किंवा ज्ञानामध्ये जे अद्वैत ब्रह्म सांगितलेलं आहे, त्या तिन्ही गोष्टी एकच आहे. निर्गुण निराकार म्हणजे परब्रह्म, निर्गुण साकार, निर्गुण साकार नाही, सगुण साकार. सगुण साकार म्हणजे भक्ती आणि ह्याच्यामध्ये काय आहे, की सगुण आहे पण निराकार आहे. पहिले निर्गुण निराकार, नंतर सगुण निराकार. म्हणजे निर्गुण निराकारामधनं परमात्मा सगुण निराकारात आला आणि त्याच्या पलीकडे तो सगुण साकारात आला. तर तो भक्तीमध्ये आला. तर पहिलं ज्ञान निर्गुण निराकार, दुसरं ध्यान म्हणजे योग, दॅट इज सगुण निराकार आणि भक्ती म्हणजे सगुण साकार. तर जी व्यक्ती अजूनपर्यंत खालच्या स्तरावर आहे किंवा
प्राथमिक स्तरावर आहे असं आपण म्हणू. तर त्या प्राथमिक स्तरावर असताना मूर्तीपूजा आवश्यक आहे आणि त्याच्यानंतरच्या स्तरावर ध्यानधारणा आवश्यक आहे. म्हणजे आपण घरी पूजा केली, तरी सुद्धा त्याच्यानंतर तिथे बसून काही वेळ कुठलं तरी वाचन करू म्हणा किंवा कुठल्यातरी प्रकारचं ध्यान करू म्हणा, असं जोपर्यंत होत नाहीये ना, तोपर्यंत आपण पुढे नाही जाऊ शकत. हं. व्यक्त रूपाने अथवा अव्यक्त रूपाने तूच एक आहेस याविषयी संशय नाहीये. भक्तीने व्यक्त स्वरूपाची आणि योगाने अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती होते. या दोन्ही जी वाटा तू ते पावावया वैकुंठा व्यक्ताव्यक्त दारवंठा रिगिजे येथ. हे वैकुंठा म्हणजे हे श्रीकृष्णा, व्यक्त आणि अव्यक्त असा जो तू त्या तुझ्या उंबऱ्यात सोडणारे म्हणजे निखालस तुला प्राप्त करून घेणारे भक्ती आणि योग हे 2 मार्ग आहेत. पै जे वाणी शातुका तेची वेगळिये व्याला येका म्हणोनी एकदेशिया व्यापका सरिसा पाडू. म्हणजे परंतु जो कस 100 भार सोन्याच्या लगडीला असतो, तोच कस त्या लगडीतल्या वेगवेगळ्या काढलेल्या एका वालभर सोन्याला जातो. पहा, म्हणजे एखाद्या गोल्ड चंकमधनं आपण थोडासा एक भाग काढला आणि मेक सम ऑर्नामेंट आउट ऑफ इट. तर म्हणून मर्यादित आणि व्यापक यांची योग्यता सारखीच आहे. मर्यादित आणि व्यापक यांची योग्यता सारखी आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं, तर आपलं जे भौतिक जीवन आहे ना, दॅट इज ऑल्वेज लिमिटेड. कारण की मी ह्या घरात राहतो, त्यामुळे मी ह्या घराच्या बाहेर नाही राहत. बरोबर आहे. मी पुरुष आहे, त्यामुळे मी त्याच्या बाहेर जात नाही. मी स्त्री नाही बनत. आहे ना? तर अशा प्रकारे मर्यादित आणि व्यापक यांची योग्यता सारखी आहे. जो कस 100 भार सोन्याच्या लगडीला असतो, तोच कस त्या लगडीतल्या वेगळ्या काढलेल्या एक वालभर सोन्याला देखील असतो. सो इव्हन इफ यू एक्झामिन अ सिंगल थिंग म्हणजे तुम्ही स्वतःचीच जर परीक्षा केली, तर तुम्हाला असं लक्षात येईल की धिस इंडिव्हिज्युअलिटी इज नॉट रिअली अपार्ट फ्रॉम anybody else. And this individuality is not even an individuality. The fact is, आपल्या ग्रहमालिकेमध्ये जे सगळे ग्रह आपल्याला दिसतात, सूर्य दिसतो, ग्रह दिसतात. त्याच्यामध्ये दिसणारी वस्तू खूप छोटी आहे आणि न दिसणारी वस्तू खूप मोठी आहे. आहे ना? जे काय आहे, द स्पेस इज अनलिमिटेड अँड विथिन दॅट स्पेस स्मॉल, स्मॉल थिंग्स अपीअर. परंतु आपलं लक्ष त्या मॅनिफेस्टेशनकडे आहे. त्यामुळे जे जी स्पेस आहे ज्याच्यामध्ये जे आकाश आहे ज्याच्यामध्ये सगळं व्याप्त आहे, त्या आकाशावरनं आपलं लक्ष निघून जातं. म्हणजे काय असतं, की त्या दागिन्यामध्ये सोन्याच्या दागिन्याच्या रूपाला आणि आकाराला आपण जास्त महत्त्व देतो. म्हणजे आपण सोन्याची ती अंगठी आहे म्हणतो, बांगडी आहे म्हणतो किंवा माळ आहे म्हणतो. परंतु त्याच्यातलं सोनं जे आहे ते आपण विसरून जातो. जर आपण तीच वस्तू सोनाराकडे नेली, तर सोनार त्याला हार किंवा बांगडी किंवा अंगठी नाही म्हणणार. तो त्याच्यामध्ये सोनं किती आहे ते बघेल आणि तो तुम्हाला सांगेल, की हां, याच्यामध्ये 10 ग्रॅम सोनं आहे, 20 ग्रॅम सोनं आहे, व्हॉटएव्हर. ही डझंट कॉल इट की हार आहे, अंगठी आहे किंवा बांगडी आहे. तर जो कस त्या 100 भार सोन्याच्या लगडीला असतो, तोच कस त्या लगडीतल्या वेगळ्या काढलेल्या एका वालभर सोन्याला पण असतो, एखाद्या अलंकाराला पण असतो. म्हणून मर्यादित आणि व्यापक यांची योग्यता सारखीच आहे. सो द लिमिटेड अँड अनलिमिटेड यांची योग्यता सारखीच आहे. म्हणजे निर्गुण आणि सगुण या दोन्ही प्रकारच्या ईश्वरांची योग्यता सारखीच आहे. अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी, तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया. अमृताच्या समुद्रामध्ये जी सामर्थ्याची थोरवी आढळून येते, तीच थोरवी त्या अमृत समुद्राच्या लाटेतल्या चुळकाभूर अमृत प्याले असताना प्राप्त होते. अमृताच्या समुद्रामध्ये
जी सामर्थ्याची थोरवी आढळून येते. सो द ग्रेटनेस ऑफ केपेबिलिटी इन दी क्षीरसागर, अमृताचा समुद्र. नॉट क्षीरसागर, बट अमृतसागर. क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर झाला तर नाही, अमृताचा समुद्र. ह्या अमृताच्या सामर्थ्याची थोरवी कुठे आढळून येते? तीच थोरवी त्या अमृत समुद्राच्या लाटेतील चुळकाभर अमृत प्याले असताना देखील प्राप्त होते. सो यू डोंट हॅव टू बॉईल द ओशन टू टेस्ट इट. यू कॅन जस्ट टेक इट सॅम्पल. तर अमृताच्या समुद्रामध्ये जी सामर्थ्याची थोरवी आढळून येते, तीच थोरवी त्या अमृत समुद्राच्या लाळेतील चुळकाभर अमृत प्यायला असताना प्राप्त होते. तुम्हाला पूर्ण अमृत, पूर्ण समुद्र प्यायची गरज नाही. एक चोळभर जरी प्यायलं तरी सुद्धा तुम्हाला अमृतत्व मिळेल. त्याप्रमाणे रूप जरी परिच्छिन्न आहे आणि अव्यक्त रूप जरी व्यापक आहे, तरी ती दोन्ही रूपं एकाच योग्यतेची आहेत. म्हणजे दिसायला लिमिटेडनेस आणि अनलिमिटेडनेस ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला जाणवतात. ओके. सो महाराज माझ्या चित्तात हाच म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त ही दोन्ही रूपं एकच आहेत, असा खरोखरी निश्चय करून अनुभव आहे. हं. परंतु योगेश्वरा, आपल्याला विचारायचं ते एवढ्याकरता, की काय विचारायचंय? जे देवा तुम्ही नावेक, अंगीकारले व्यापक, ते साचकी कौतिक हे जाणावया. हे श्रीकृष्णा, तुम्ही जी मागे क्षणभर व्यापक रूपाची ग्राह्य म्हणून शिफारस केली, ते तुमचं प्रतिपालन खरोखरच मनापासूनचं आहे. किंवा तो एक तुम्ही सुद्धा क्षणभर केलेला विनोद आहे, हे नीट समजून घ्यावं म्हणून मी आपल्याला खुलासा विचारतोय. तर तुम्ही मा तुम्ही जी मागे ना क्षणभर व्यापक रूपाची ग्राह्य म्हणून शिफारस केलीत, म्हणजे यू शोड मी द विश्वरूप. ते तुमचं प्रतिपालन खरोखरच मनापासूनचं आहे. म्हणजे यू हॅव शोन इट थ्रू द गुडनेस ऑफ युअर हार्ट. पण एक तुम्ही क्षणभर केलेला विनोद आहे, हे नीट समजून यावं म्हणून मी तुम्हाला विचारतोय. तो विनोदच होता ना? तर त्याच्याबद्दल काय विचारतायत अर्जुन? जरी तरी तुझ लागी कर्म, तुची जयाचे परम, भक्तीसी मनोधर्म विकोनी घातला. तरी जे भक्त तुझ्या प्राप्ती करता कर्म करतात आणि तू ज्यांची परमगती आहेस, असं ज्यांनी आपले सर्व संस्कार, सर्व संकल्प तुझ्या भक्तीला विकल्यासारखे राहिलेले आहेत, विकल्यासारखे वाहिलेले आहेत, अशा प्रकारचे भक्त जर असले तर किती चांगलं होईल. हं? तर 11:29 ला काय म्हणतात? सॉरी 11:30 मध्ये, इत्यादी सर्वी परी जे भक्त तू ते श्रीहरी, बांधोनिया जिव्हारी उपासिती. याच्यासाठी आपल्याला अर्थ काय सांगतात? अर्थ हे सांगतात, की "हे कृष्णा, या आणि अशाच इतर सर्व प्रकारांनी जे भक्त तुला आपल्या अंतःकरणात दृढ धारण करून तुझी उपासना करतात, त्यांचं काय होतं? आणि जे प्रणवापैलीकडे वेखरियेसी जे कानडे, काई सयाही सांगडे नव्हे जिते वस्तू." आणि जी वस्तू ओंकाराच्या पलीकडची आहे आणि दैवरी वैखरी नावाच्या वाचेस दुर्बोध आहे. आपली ही जी वाचा आहे ना, त्याला ती जी अंतर्प्रज्ञा आहे, ती कठीण आहे वाचायला. आणि जी वस्तू कशाही सारखी नाही. इट इज एकमेवा द्वितीय. ठीक आहे ना? ते अक्षर जी अव्यक्त, निर्देश देशरहित, फेळ सोहंभावे उपासित ज्ञानिये जी. ओके. आता ती वस्तू अविनाशी व इंद्रियांना विषय न होणारी आहे. ती वस्तू दाखवता येण्याजोगी नाही आणि देशाने मर्यादित नाही अशी आहे. अशा वस्तूची जे ज्ञानी ती वस्तू मी आहे अशा भावनेने उपासना करतात. म्हणजे जे निर्गुणाची उपासना करतात. निर्गुण कुठली वस्तू आहे? निर्गुण वस्तू ही आहे, की ती वस्तू अविनाशी आणि इंद्रियांना विषय न होणारी आहे.
जी वस्तू आपल्याला इंद्रियांच्या मार्फत कळूच शकत नाही. ती वस्तू म्हणजे द अल्टिमेट सब्जेक्ट. ती वस्तू येण्याजोगी पण नाही. तुम्ही दाखवू पण नाही शकत आणि देशाने मर्यादित पण नाही. इट इज नॉट लिमिटेड इन स्पेस. अशी आहे. अशा वस्तूची जे ज्ञानी ती वस्तू मी आहे अशा भावनेने उपासना करतात. सो आय एम डायरेक्टली नॉट एक्झॅक्टली वर्शिपिंग, याच्यामध्ये अर्थात वर्शिपिंगच म्हणून लिहिलंय. उपासना करतात, की मी ओंकाराची उपासना करतो असं समजा. त्या ओंकारामध्ये काय रूप रंग कुठे? फक्त एक सिम्बल आहे, म्हणजे देयर इज वन डिपिक्शन ऑफ इट. व्हेअरएज त्या ओमचा जो नाद आहे तो आपल्या आतमध्ये रिव्हर्बरेट होऊन आणि तो आपल्याला प्युरिफाय करणार आहे. ठीक आहे ना? तया आणि जी भक्ता येर येरा माझी अनंता कवणे योगो तत्वता जाणीतला सांगा. महाराज, असं ते वर सांगितलेले योगी आणि भक्त ह्या दोन्हींपैकी कोणी एकाने हे अनंता खरोखर योग जाणला का? सांग बरं. या किरीटीची बोला तो जगतबंधू संतोषला म्हणे हे प्रश्न प्रभूला म्हणे हे प्रश्न हो प्रभूला हा म्हणे हो प्रश्न म्हणे हो प्रश्नू भला आहे. म्हणजे प्रश्नच सारखा वाचतोय. या किरीटीची बोला तो जगतबंधू संतोषला म्हणे हो प्रश्नू भला जाणसी करू. आणखीन एक प्रश्न तो विचारतोय. काय म्हणतो? ह्या अर्जुनाच्या बोलण्याने ते जगद्गुरू, जगतबंधू श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट होऊन म्हणाले, "अर्जुना, तू प्रश्न करायचं चांगलं केलंस. तू प्रश्न करायचं चांगलं जाणतोयस. सो यू आर ए गुड क्वेश्चनर." ठीक आहे? तर मग त्या उत्तरामध्ये भगवान काय म्हणतात, की "मय्या वेशमनो ये मां नित्ययुक्ता उपास्ते मय्या वेक्षर म मय्या वेशमनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः." श्रीकृष्ण म्हणाले, "माझ्याही ठिकाणी मन ठेवून नित्ययुक्त होत सते, अतिशय श्रद्धेने युक्त असं जे माझी उपासना करतात ते सर्वात उत्कृष्ट योगी असं मी समजतो." हा 12वा श्लोक आहे आणि 12वा अध्याय आणि दुसरा श्लोक आहे. तर त्याच्यासाठी पहिले आपण प्रभुपद काय म्हणतात ते बघू. पण शॅल वी स्टॉप शेअरिंग हिअर फॉर अ मिनिट? पहिल्या श्लोकाबद्दल कोणाला काही आहे का प्रश्न? अर्जुनाचा प्रश्न कळला का तुम्हाला? की सगुण साकार रूपामध्ये 2 हाताच्या कृष्णामध्ये माझी श्रद्धा असली तर ते जास्त चांगलं आहे, की जो सर्व चराचरात व्यापलेला आहे, परंतु ज्याचं दर्शन होऊच शकत नाही, असा जो निर्गुण निराकार परमात्मा आहे किंवा ब्रह्म आहे, ते मला ओळखायला येईल का? किंवा ते समजा मी खरोखरीच त्याची उपासना करत असेन, तर ह्या 2 पैकी म्हणजे सगुण उपासना करणारा आणि निर्गुण उपासना करणारा या 2 पैकी श्रेष्ठ कोण आहे? हे मला सांग तू. तर हे सगळं तात्पर्य आहे या 12व्या अध्यायाचं. ठीक आहे? शॅल वी गो टू द नेक्स्ट वन? ओके. नेक्स्ट वन इट इज 12:2. श्रीभगवानुवाच मय्यावेशमनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. The Supreme Personality of Godhead said, "Those who fix their minds on my personal form and are always engaged in worshipping me with great and transcendental faith are considered to me or by me to be the most perfect." तो म्हणतोय की those who fix their minds on my personal form, माझ्या व्यक्तीवर तुम्ही असं लक्षात ठेवा की ही व्यक्ती म्हणजे ग्रेट आहे. And are always engaged in worshipping. They're always engaged in praying or worshipping. Every single act they do is in the form of worship. So, worshipping me with great and transcendental faith. ट्रान्सेंडेंटल म्हणजे बियॉन्ड दिस वर्ल्ड, आपण असं म्हणतो ना ट्रान्सेंडेंटल. आर कन्सिडर्ड बाय मी टू बी द मोस्ट परफेक्ट. तर आता हे कुठे मिळणार आहे?
Let us see what Gita has to say about this. Gita says, श्री भगवान म्हणाले, रोवो निमज मन माझ्यात, भजती नित्य जोडिले, श्रद्धेने भारले माझ्या, ते योगी थोर मानिजो. माझ्यामध्ये मन रोवून नित्य जोडले गेलेले आहेत, ते जेव्हा श्रद्धेने भारले जातात, तेव्हा माझ्या ते योगी थोर मानतो. श्रद्धेने भारले माझ्या श्रद्धेने ते भारलेले आहेत, म्हणून ते योगी मी योगी शरीर मानतो, असं भगवान स्वतः म्हणतात. तर ह्याच्यासाठी ज्ञानेश्वरी काय म्हणतात? ओके, दुसरा कुठे? हा दुसरा आहे ना. श्रीकृष्ण म्हणाले की माझ्या ठिकाणी मन ठेवून नित्ययुक्त होत जाते, अतिशय श्रद्धेने युक्त असे जे माझी उपासना करतात ते सर्वात उत्कृष्ट योगी असं मी समजतो. माझ्या ठिकाणी मन ठेवून नित्ययुक्त होतात म्हणजे माझ्याच चिंतनामध्ये नेहमी राहतात, अतिशय श्रद्धेने युक्त असे जे माझी उपासना करतात ते सर्वात उत्कृष्ट योगी आहेत असं मी समजतो. तरी अस्तुगिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबापाठी रश्मी जैसे किरीटी संचरती. त्यामध्ये म्हणतात, तर अर्जुना, अस्ताचलाच्या समीप सूर्य गेल्यानंतर सूर्यबिंबा मागून जशी किरणे जातात, त्याचप्रमाणे का वर्षाकाळी ही सरिता जैसी चढो लागे पांडुसुता, तैसी नीव नवी भजता श्रद्धा दिसेगे. समजा तुम्ही हे झाड समूळ नष्ट केलं असं तुम्हाला वाटलं, तर तसं नाही राहत. त्याच्यामध्ये थोडीफार वनस्पती राहूनच जाते आणि मग त्याच्यातनं समजा काहीच केलं नाही आपण, तर त्याच्यातनं अनेक प्रकारचे वृक्ष जन्माला येऊ शकतात, नाही का? अर्जुना, अस्ताचलाच्या समीप सूर्य गेल्यानंतर सूर्यबिंबामागून जशी किरणे जातात, का वर्षाकाळी सरिता जैसी चढो लागे पांडवसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. अर्जुना, ज्याप्रमाणे पावसाळ्यात नदीत रोज पाणी वाढू लागतं, त्याचप्रमाणे माझं भजन करत असताना माझ्या भक्तांचं मजविषयीचं प्रित्य नित्य नवीन वाढणारं दिसतं. ओके, तर परी ठाकेलिया ही सागरू, जैसा मागीलही यावा अनिवारू, तिये गंगेचिये ऐसा पडी भरू प्रेम भावा. परंतु गंगा नदी जशी समुद्रात प्राप्त झाल्यानंतरही तिच्या मागील पाण्याचा अनिवार्य लोट येत राहतो. सो गंगा empties herself in the sea, but even then more water is flowing down the Ganga. त्या गंगेच्या सारखं ज्यांच्या प्रेमभावाला अवयव अधिक असते, त्या गंगेच्या शाखेपेक्षा आपण बरे आहोत पुष्कळ. कारण की आपल्याकडे 2 हात 2 पाय आहेत, डोकं आहे, आपण त्यांनी अनेक प्रकारची उपकरणं तयार करू शकतो, नाही का? तैसे सर्व इंद्रियारहित, इंद्रियासहित आहे, तैसे सर्व इंद्रियासहित मजा माझी निश्चित, मज माझी सुनी सुनी निश्चित, जे रात्रंदिवस न म्हणत उपासिती. तसेच रात्र आणि दिवस 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 असं काही न म्हणता सर्व इंद्रियांसहित माझ्या स्वरूपाची दृश्य पाहिजे ना, दृक पाहिजे, माझ्या स्वरूपी दृश्य अंतःकरण ठेवून माझी उपासना करतात. सो एव्हरीबडी कीप दॅट इन माइंड अँड देन यू कॅन सेव्ह सम मोर मनी. ठीक आहे ना? तसेच तसंच रात्र आणि दिवस असं काही न म्हणता सर्व इंद्रियांसहित माझ्या स्वरूपी जर दृश्य आहे की दृश्य पाहिजे, ते अंतःकरण ठेवून माझी उपासना करतात. दृश्य नाही, दृष्टी असायला पाहिजे कदाचित, है ना? तैसे
किंवा दृढ अंतःकरण ठेवून पण असू शकेल. हे दृश्य मला हा शब्द बरोबर वाटत नाही ते. एनिवे, या परी जे भक्त आपण पे मज देत, तेची मी योगयुक्त परम मानी. ह्याप्रमाणे जे भक्त मला आपला आत्मभाव देतात, म्हणजे आपला जो अहमभाव आहे किंवा आपला जो संकुचित अहंकार आहे, तो आपण देवाला जर दिला, तर त्यांनाच मी श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त मानतो. त्यांनाच आपण श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त मानतो. आता कसं आहे पहा, की इथे कन्फ्युजन झालेलं आहे देवाचं. कन्फ्युजन झालं असं नाही म्हणणार म्हणा, परंतु की कशाला चांगलं म्हणावं, हे त्याला भेडसावतंय. आता ह्याचं उदाहरण जे देतात विनोबा, ते काय म्हणतात, की एका आईची समजा 2 मुलं आहेत. तर एक मूल हुशार आहे, स्वतःच्या पायावर उभं आहे. तर त्या मुलाला ती आई म्हणते, की "ठीक आहे, तू गेला तरी चालेल बाहेर. यू कॅन टेक केअर ऑफ युअरसेल्फ." पण दुसरं जे मूल आहे, ते छोटं आहे. त्याला ते स्वतःची काळजी घेण्यालायक नाहीये. त्यामुळे ती आई त्या मुलाला सोडू नाही शकणार. त्या आईला तिला तिच्या जवळच ठेवावं लागेल. शी वोंट बी एबल टू लेट हिम गो, असं होईल. त्यामुळे निर्गुण निराकार जे आहे ना, ते आपल्या जवळ न गेलं तरी चालू शकतं आपल्याला. परंतु जे सगुण साकार आहे, म्हणजे कृष्णाची मोहक मूर्ती जर आपल्या देवघरात असली किंवा आपल्या घरात असली, तर त्याच्यासमोर आपण नतमस्तक होऊ आणि आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम वाटेल. त्याचप्रमाणे सगुण साकार ईश्वराच्या बद्दल आपल्या मनामध्ये प्रेमच राहणार आहे आणि आपल्याला असं वाटेल, की ते जाऊच नाही आपल्या समोरनं कधी. व्हेअरएज निर्गुण निराकारचं जे आहे ना, आपल्याला असं वाटेल, की ते समजा आपल्या म्हणजे काय ते निर्गुण निराकार असल्यामुळे आपल्याला दिसत नाहीच आहेत ना. तर ते जर गेलं तर काही हरकत नाही, असं आहे. तर 1 आणि 2 असे श्लोक आपण आज घेतले. त्याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचं का? एनिबडी वांट्स टू से एनिथिंग अबाउट 1 एंड 2? सगुण साकार रूपाची भक्ती करावी, की निर्गुण निराकार रूपाची भक्ती करावी, ह्याच्याबद्दलचं हे डिबेट आहे. आहे खूप छोटासा अध्याय 20 श्लोकांचा, परंतु त्याच्यावर चिंतन किती करतो म्हटलं तरी कमीच आहे. कारण की अर्जुनाचा जो प्रश्न आहे, तो फार खोलवर नेणारा आहे आपल्याला. इट्स अ डीप क्वेश्चन. सो वन्स यू कॉन्टेम्प्लेट ऑन दॅट, यू विल गो व्हेरी, व्हेरी डीप इंटू युअर बीइंग. तर जे त्या आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख ठेवून त्या स्वरूपामध्ये सारखे स्थित असतात ते आणि ज्या लोकांना सगुण साकार मूर्तीची सवय आहे ते. या 2 प्रकारच्या भक्तांपैकी कुठला भक्त श्रेष्ठ आहे, असं जर विचारलं, तर जशी आईची तारांबळ उडेल, कुठला मुलगा चांगला आहे हे सांगण्यासाठी, तशी भगवंताची तारांबळ आता उडालेली आहे किंवा उडणार आहे. कारण की अर्जुनाने ही गुगली टाकली आहे. आहे ना? तर अशी कथा आहे. तर ह्याच्यावर जर आत्ता सध्या काही प्रश्न नसले, तर आता आपण इथे थांबू आणि पुढच्या वेळेस पुन्हा कॅरी ऑन करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.